प्रेक्षकांनो, मालिकेचा जबराट प्रोमो आउट झालेला आहे. मुळातच आता मात्र प्रियाने जे चॅलेंज दिलेलं आहे, इकडे अर्जुन आणि सायली ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी नीच प्रिया इतक्या खालच्या पातळीला उतरले की तिने आता शोभा जिच्याकडे आता मात्र इकडे प्रियाला विकलेलं असतं, तिला आता मारण्याचा प्रयत्न करून त्या खुनाच्या आरोपाखाली अर्जुनला अडकवण्याचा जो विफळ प्रयत्न केलेला आहे, त्या प्रयत्नामुळे आता मात्र प्रियाचं सगळं कारस्थान इकडे अश्विनने पाहिलंय. नक्की काय घडलंय आणि आता शोभाला मारायला आलेल्या या प्रियाला अश्विनने कसं काय बघितलंय? अर्जुन सायलीने एक सत्य समोर आणताना दुसरंच सत्य समोर कसं आलंय आणि अर्जुन सायलीलाच अडकवायला निघालेली ही प्रिया कशी या जाळ्यामध्ये अडकले, सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू. छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. आता इकडे आपण तर पाहिलेलं आहे की प्रिया मुळातच अडकवण्यासाठी अर्जुन सायलीने जो प्लॅन केलाय तो तर आपल्याला कळलेलाच आहे, पण त्याच्यातच प्रिया आता शोभाचा घेत आहे आणि तिला आता खूप मोठी टिप मिळालेली आहे. ज्या वेळेला तो माणूस सांगतो मुळातच मुळातच आता मात्र तुम्हाला डबल पैसे द्यायला लागतील मला, यावरती प्रिया म्हणते ते का? यावरती तो सांगतो मुळातच ती बाई इथे नाहीये, पण ती कुठे आहे, तिला तिकडे कुणी नेलंय, या सगळ्याचा मी आता शोध घेतलेला आहे आणि तुम्हाला जर का हे सत्य जाणून घ्यायचं असेल तर डबल पैसे हवेत. त्यानंतर प्रिया आता त्याला जितके हवेत तितके पैसे आता देण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर त्यांनी तिला दिलेली टिप असते ती म्हणजे एका ठिकाणी अर्जुन आणि सायली यांनी आता तिला हलवलेलं आहे आणि सुरक्षित ठिकाणी ठेवलंय. आता मात्र प्रियाने विचार केलाय, म्हणजे अर्जुन सायलीने माझ्या विरोधात जे काही पुरावे गोळा केलेत ते खूप आहेत आणि आता मला अडकवण्यासाठी इतके पुरावे पुरेसे आहेत ते काही नाहीये. यांना मारणं जमलं नाही, पण यांना दोघांना जेलमध्ये पाठवणं, किमान अर्जुनला जेलमध्ये पाठवलं तर त्याला सोडवण्यामध्ये सायलीचं पूर्ण आयुष्य जाईल आणि त्यासाठी आता मात्र मला त्या शोभाला संपवलं पाहिजे. म्हणजे शोभा संपली की मुळातच कुणीही आता इकडे वाचणार नाहीये की मी बबली आहे सांगणार आणि अर्जुन तिच्या खुनाच्या ह्याच्यात अडकला की आता काहीही झालं तरी सुद्धा अर्जुनला सोडवायला सायली प्रयत्न करणार आणि ती पण या सगळ्यामध्ये अडकून पडणार. असं म्हणत आता इकडे प्रियाने हा सगळा डाव रचलाय आणि त्यानंतर तिला आता शोभाचा पत्ता सापडलाय. मात्र आता इकडे जेलमध्ये नागराज आणि महिपत या दोघांचं वेगळंच प्लॅनिंग चालू आहे. नागराज आणि महिपत आता जेलमधून सुटण्यासोबतच प्रियाला कसं आपल्या टाचेखाली टेचायचं आणि तिला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने आता मात्र अडकवायचं याचं प्लॅनिंग करत असताना नागराज आता महिपतला सांगतोय, हे बघ महिपत, मुळातच आता इकडे मी त्या प्रियाच्या ह्याच्यामध्ये अडकलो, इथेच माझी खूप मोठी चूक झालेली आहे. आता मला समजलेलं आहे काहीही झालं तरी आपणच एकमेकाला भांडू, एकमेकाच्या उरावरती बसू, पण आता आपणच एकमेकाला हे करू. एक गोष्ट लक्षात घे, हा दीक्षित आहे ना, हा दीक्षित आता खूप महत्वाची म्हणजे आपल्याला व्यक्ती आहे. ह्या दीक्षितलाच हाताशी धर आणि मुळातच एक गोष्ट कर, ज्या वेळेला आपण आता बाहेर जाऊ ना त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू आता ह्या दीक्षित आणि साक्षी यांना आता फॉरेनला पाठवायची सोय कर. काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला हा दीक्षित प्रियाला अडकवण्यासाठी 100% मदत करेल. प्रियाला अडकवण्यासाठी याची मदत घेतली तर? यावरती महिपत म्हणतो, वा नागराज सेठ, पहिल्यांदा का होईना पण आता तुम्ही एकदम गोष्ट उपयोगाची केलेली आहे. ते काही नाहीये, या प्रियाला जर का आता मला अडकवायचं असेल तर त्या दीक्षितची मदत घ्यायलाच पाहिजे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे आपल्याला सोडवण्याच्या सोबतच प्रियाला अडकवण्यासाठी महिपतने खूप मोठा प्लॅन केलाय. लगेचच सचिनला कॉल लावलेला आहे. सचिनला कॉल लावल्यावरती मग आता इकडे सचिनला महिपत सांगत आहे, हे बघ दीक्षित, मुळातच आम्हाला इकडून सोडायचंच आहे, पण आता आम्हाला इकडे अडकवण्यासाठी जी व्यक्ती कारणीभूत आहे ना ते अर्जुन सायलीपेक्षा जास्त आता ही चिचुंद्री प्रिया कारणीभूत आहे आणि त्यामुळे तिचं सत्य जोपर्यंत जगासमोर येत नाहीये ना तोपर्यंत मात्र आता आम्हाला चैन पडणार नाहीये. असं म्हणत मग आता इकडे दीक्षित म्हणजेच सचिन सांगायला लागतो, तुम्ही काही चिंता करू नका, जोपर्यंत मी इकडे बाहेर आहे ना तुम्हाला कसलं कसलं टेन्शन नाहीये. असं म्हणत आता काय करायचंय यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतंय ते म्हणजे महिपत, की एक काम कर, तू ना त्या चिचुंद्रीचं सगळं सत्य, म्हणजे ती फक्त
एक सत्य म्हणजे आता ते सत्य तुला माहिती आहे की नाही माहीत नाहीये, पण ती तन्वी नाहीये, ती प्रिया आहे. यावरती सचिन म्हणतो, "काय? मला हे नव्हतं माहिती." त्यावरती साक्षी म्हणते, "हो आणि आता आमच्या गटामध्ये तू सामील झालेला आहेस. तुझ्यावरती अण्णांना विश्वास बसलाय. म्हणूनच अण्णांनी हे तुला सांगितलेलं आहे आणि त्याचमुळे आता मात्र हे सत्य सोडून ती आता कुणाला भेटते, काय करते, तिने आता काय-काय हे केलंय, हे एक करत आता समोर आणायचं आहे आणि तिच्यावरती नजर ठेवायला सांग अश्विनला. तिला असा काही अडकवतो ना, की बघ आता. इकडे ह्या दोघांनी तर प्लॅन केलाय, पण त्या अश्विनला सुद्धा आता विश्वासात घेण्याचं अर्जुन सायलीचं काम चालू आहे. काहीही झालं तरी जोपर्यंत अश्विनला आपण विश्वासात घेऊन सगळं सांगत नाहीये, तोपर्यंत गोष्टी आता व्यवस्थित होणार नाहीत. म्हणून आता हे दोघं जण अश्विनकडे येतात आणि अश्विनला मात्र आता तन्वीवरती म्हणजे त्यांचं प्लॅनिंग वेगळं. अर्जुन आणि सायली यांनी ठरवलेलं असतं, की काहीही झालं तरी सुद्धा हिला आता मोठ्या एखाद्या घबाड म्हणजे खूप श्रीमंत मुलासोबत अडकवायचं आहे आणि त्या अडकवण्यासाठी अश्विनने हे सगळं बघितलं पाहिजे आणि अश्विनने हे बघण्यासाठी या दोघांची वेगळीच धडपड चालू आहे. आणि म्हणून आता हे दोघं जण अश्विनला बरोबर रीतीने असं सांगायला लागतात, की खरं तर प्रिया आता कोणत्यातरी महासंकटात अडकलेली आहे आणि त्याचमुळे अश्विन भाऊजी तुम्ही या सगळ्यावरती बारीक नजर ठेवा. बारीक नजर ठेवून आता ती काय करते, कसं करते, तिला आता कुणी ब्लॅकमेल तर करत नाहीये ना, तिला या सगळ्यामध्ये कुणी अडकवत तर नाहीये ना, हे तुम्हाला पाहणं गरजेचं. त्यावरती अश्विन सांगायला लागतो, "मला तर काही कळतच नाहीये, की हे सगळं काय चाललंय. पण मला तन्वीवरती म्हणजे खरं सांगायचं तर आता काहीतरी डाऊट आहे. म्हणजे मुळातच आता इकडे ती माझ्यापासून काहीतरी सत्य लपवते, असं मला कंटिन्युअसली वाटत आहे. मला वाटतं, की ती काहीतरी लपवती आहे आणि ती या सगळ्यामध्ये आपल्यापासून खूप काही म्हणजे हे करते. ठीक आहे, तुम्ही जर का म्हणत असाल तर मी लक्ष ठेवेन." इथेच आता अर्जुन सायलीचा प्लॅन वर्कआउट होतो, पण अर्जुन सायलीने प्लॅन केलेला असतो तो म्हणजे प्रियाला कोणातरी मुलासोबत दाखवायचा. पण इकडे घडतं मात्र वेगळंच. प्रिया आता या सगळ्यामध्ये कुणासोबत तरी न हे होता प्रिया आता खून करतानाच पकडली जाणार असते. याची कल्पना मात्र आता इकडे प्रियाला पण नाहीये, अर्जुनला पण नाहीये आणि सायलीला पण नाही आणि इकडे अश्विन जे दृश्य पाहणार असतो त्याला तर मोठा धक्काच बसणार असतो. मग तोपर्यंत इकडे आता इकडे त्यांचा पत्ता शोधत असताना तोपर्यंत अर्जुन सायली आधीच इकडे शोभा आणि आता म्हणजे दोघांना भेटायला आलेत. सदा आणि मैनाला. आता प्रियाला या सगळ्यामध्ये जरी समजलं असलं, की शोभा कुठच्या ठिकाणी आहे, तरी तिला आधी ही गोष्ट माहिती नाहीये, की सदा आणि मैना सुद्धा त्याच घरामध्ये आणि आता इकडे अर्जुनला का कुणास ठाऊक पण या सगळ्यांना अलर्ट करायची आता गरज वाटते आणि त्यानंतर मग आता अर्जुन इकडे सांगायला आलाय, हे बघा तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहा कारण काहीही झालं ना तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रिया आता काही करू शकते आणि त्याचमुळे तुम्ही अलर्ट राहा. मग त्याच वेळेला इकडे आता मैना सांगायला लागते, येऊ दे तिला. ती इकडे जर का आली ना तर आता तंगडच तोडून टाकणार आहे तिचं. ती पुन्हा जायच्या लायकीची राहणार नाही. अशा पद्धतीने तिला आता मी इकडे अडकवून टाकणार आहे. असं म्हणत मग आता इकडे मैना तर इतकी चिडले, की तिला आता प्रियाला खाऊ की गिळू असं वाटतंय. पण त्याच वेळेला अर्जुन सांगतो, तुम्ही एक काम करा, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल डॉक्टरांकडे. कारण आता सदाची ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याचमुळे सदा आणि मैना या दोघांना घेऊन आता अर्जुन आणि सायली हे चाललेले आहेत आणि निघताना ते आता शोभाला सांगतायत, की तुम्ही अलर्ट राहा, काहीही झालं तरी सुद्धा. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रिया इकडे आली तरी सुद्धा म्हणजे येणार तर नाहीच आहे. तिला काही कळेल असं आम्हाला तर वाटत नाहीये. पण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी तुम्ही अलर्ट राहा. यावरती ती सांगते, "नाही, नाही, काहीच काळजी करू नका. मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे आणि ती जर का आली ना, तर तिचा बदला तर मला असा घ्यायचा आहे." बरं असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सायली सांगतात आणि सदा मैनाला घेऊन ते तिकडून निघालेले आहेत. सदा मैना म्हणजे सदाची चेकिंगची हे चालू असल्यामुळे चेकिंगचं त्याचं आता त्याची डेट असल्यामुळे किंवा अपॉइंटमेंट असल्यामुळे आता इकडे सदा निघालेला आहे. मग घरी एकटी शोभाच आहे. त्याच वेळेला प्रिया नेमकी येते आणि म्हणून म्हणून तिला समजत नाही, की आता सदा मैना इथे राहतायत. पण प्रियाला माहीत नाहीये, की आपल्या म्हणजे आता अश्विन आहे. अश्विनला आपल्या मागावरती अर्जुन आणि सायली यांनी पाठवले याची कल्पना नाहीये. त्यानंतर मग आता इकडे त्या माणसाला घेऊन ती आलेली आहे. हे बघ
कुठे आहेस तू? यावरती तो म्हणायला लागतो, मी आता त्या घराच्या बरोबर बाहेर उभा आहे. तुम्ही लवकरात लवकर तिकडे या. यावरती प्रिया म्हणते, ठीक आहे, तू तिकडेच थांब आणि आता काहीही झालं तरी मी ज्या वेळेला आतमध्ये जाईन ना, त्यावेळेला मात्र आता तू बाहेरच थांबून राहा, जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये आता कुणीही आलं गेलं तरी सुद्धा समजेल. असं म्हटल्यावरती तो सांगतो, ठीक आहे. मग आता प्रिया तिकडे यायला निघते. तोपर्यंत आता इकडे प्रिया त्या रूममध्ये एंटर करते आणि आता प्रियाला अचानकपणे आलेलं पाहून इकडे आता इकडे आता शोभाच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे आणि शोभा आता चांगलीच घाबरले आणि तू इथे कशाला आलेली आहेस असं म्हणत ती आता प्रियाच्या अंगावरती ओरडत आहे. प्रिया मात्र आता इकडे हे सगळं बघते आणि त्यानंतर प्रिया आता सांगायला लागते, तू काय माझ्या विरोधात साक्ष देण्यासाठी इकडे येऊन बसलेली आहेस का? तुला आता जोपर्यंत खेळ खतम करत नाहीये ना, मी गप्प बसणार नाहीये. असं म्हणत प्रिया आता चांगलीच चिडले आणि तिच्या अंगावरती धावून जाते. त्यानंतर ती स्वतःला वाचवण्यासाठी तिकडे आता पळायला लागते. कारण या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे सांगितलेलं आहे आणि आता तू माझ्या विरोधात साक्ष देणार आहेस ना, तर ही साक्ष द्यायला तू आता जिवंतच राहणार नाहीस. असं म्हणत तिने आता खूपच मोठा तिच्यावरती घातच केलेला आहे किंवा हल्ला केलेला आहे आणि आता शोभा खाली कोसळले. पण प्रियाला माहिती नाहीये की अश्विन आपला पाठलाग करतोय. त्यानंतर प्रिया सांगते, आता तुला वाचवायला कुणी येणार नाहीये. ना अर्जुन सायली येणार आहेत, ना आता कुणीच येणार आहे. माझ्या हातून गेल्याशिवाय मेल्याशिवाय तुला आता स्वर्ग दिसणारच नाहीये. तुझं आता वरचं तिकीट झालेलं आहे. असं म्हणत ती आता चांगलीच चिडले आणि चिडून आता तिने या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने शोभाला मारण्यासाठी प्लॅन केलेला आहे. बरं, आता हे सगळं चालल्यावरती मग आता लगेचच आणि आता त्यानंतर इकडे बरोबर रीतीने अश्विन पाठलाग करतोय आणि त्याने हे दृश्य पाहिलंय आणि हे सगळं बघत असताना त्याला धक्काच बसलाय आणि त्याच वेळेला प्रियाने आपल्या हातात असलेला चाकू काढलेला आहे. चाकू काढून तिने आता शोभावरती वार केलेला आहे. शोभा आता खालती कोसळली. तिला काहीच कळायला मार्ग नाहीये हे आपल्यासोबत काय घडतंय आणि शोभा आता खालती कोसळल्यावरती प्रिया मात्र जास्तच हायपर होऊन तिच्या अंगावरती धावून गेली. त्या शोभाला वाचवायला अर्जुन तिकडे आलेला आहे आणि त्यानंतर शोभा मात्र ओरडायला लागलेली आहे. एका झटक्यात प्रियाची कारस्थानं तर आता समोर आलेतच, पण इतकंच नाही तर आता प्रिया या सगळ्यामध्ये अश्विनच्या समोर एक्सपोज झाले. अर्जुन आणि सायलीला शोभाच्या मर्डरच्या केसमध्ये अडकवण्याचा हा प्रियाचा प्लॅन आता असा काही फ्लॉप झालाय की त्यामध्ये स्वतःच प्रिया अडकले आणि अश्विनच्या समोर तिचं खरं रूप आलेलं